ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। कामगार एकजुटीचा अरे डाक साहब आगे बढ़ाओ, डाक साहब आगे बढ़ाओ। प्रशासन की दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी। प्रशासन की दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी। जो हमसे टकराएगा कामगार एकजुटीचा, कामगार एकजुटीचा। डाक साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। डाक साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। उल्हासनगर महापालिकेतील कामगारांच्या विविध मागण्यांसाठी आज महापालिकेवर धडक मोर्चा काढण्यात आला होता। यावेळी महापालिका विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। अखिल भारतीय सफाई मजूर काँग्रेस ट्रेड युनियनने काही दिवसांपूर्वी महापालिकेला अल्टिमेटम दिलं होतं। मागण्या पूर्ण होत नसल्यानं कामगार नेते चरणसिंग टाक यांच्या नेतृत्वाखाली आक्रोश मोर्चा काढण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येने कर्मचारी सहभागी झाले होते। उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये जे काय अधिकारी आलेले आहेत या लोकांना शासनाचे जे काय GR आहे, शासनाचे जे काय शासकीय निर्णय आहे त्याची कवडी मात्र ही गंध नाही आहे। शासन त्या GRच्या अंमलबजावणीच्यासाठी राज्यातील सर्व सफाई कामगारांच्या हितासाठी वेळोवेळी GR काढत आहे। आमच्या इथे जे वारस हक्काचे जे केसेस होत्या ते गेल्या यांनी 4 वर्ष आमच्या लोकांना लटकून ठेवलं आहे। आता काही मागचे आयुक्त गेले त्यावेळेस आम्ही त्यांच्या मागे लागून काही लोकांची आम्ही ऑर्डर काढून घेतली। आता आमची मागणी आहे की ज्या तारखेला त्यांना 30 दिवस झाले होते त्या 30 दिवसाच्या नंतर जेवढा पिरियड आहे तेवढ्या सर्व पिरियडच्या 4 वर्षाचा आम्हाला भरपगारी पगार त्या लागलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना आणि ज्यांची ऑर्डर आता झालेली नाही आहे त्याही लोकांना लवकरात लवकर त्यांनी ऑर्डर दिली पाहिजे। दुसरा मुद्दा आहे की जे शैक्षणिक पात्र आहे ते लाड आणि पागे समितीच्या अनुषंगाने त्यांना लिपिक किंवा त्यांच्या योग्यतेनुसार त्यांना पदं दिली पाहिजे। परंतु काही कारण नसताना या जातीवादी या महानगरपालिकेचे आयुक्तांनी व त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांनी हे आमची जी काय शासनाचे जे आदेश आहे त्या आदेशाचंही ते लोक उल्लंघन करत आहेत। मागच्या वेळेसही आम्ही मोर्चा काढणार होतो, त्यांनी आम्हाला बोलवला, आम्ही त्यांचा मान ठेवला आणि आम्ही त्यांच्यासाठी आलो। किती कर्मचारी जे आहेत ते आंदोलनामध्ये आपल्या सहभागी झालेले आहेत? आता आमचे जे लोक आहेत ते एकूण 1000 लोक आहेत। आज काही लोक त्यांनी ते PM येणार आहे म्हणून तिथे त्यांनी पाठवलेले आहेत। काही लोक जे आहेत ते कामाच्या सोयीच्या प्रमाणे इथे आलेले आहेत। काही लोक आता रस्त्यामध्ये आहेत, येऊ लागलेत। म्हणजे सफाई कामगार हे 100% 10 तारखेपर्यंत जर यांनी आमच्या लोकांचा विचार केला नाही तर 10च्या नंतर कडकडीत काम बंद आंदोलनाची आम्ही नोटीस दिलेली आहे, ते आम्ही करणार। वारस हक्काचा प्रश्न आहे, मालकी हक्काच्या घरांचा प्रश्न आहे, पदोन्नतीचा प्रश्न आहे, RR मध्ये बदल करण्याचा प्रश्न आहे आणि असे अनेक प्रश्न आहेत की आता पदोन्नती, आता मुकादमांची 8 ते 10 रिक्त जागा आहेत त्यांना पदोन्नती दिली पाहिजे। लिपिकची जेवढी ऑर्डर आता बाकी आहे ती शासकीय आदेशानुसार आता 24/2/2023ला एक आदेश निर्गमित झाला। त्या आदेशामध्ये त्यांनी सांगितलं का जो सफाई कामगार रिटायर होतो त्यांचे मुलं शैक्षणिक पात्रतेमध्ये असेल तर त्यांच्या योग्यतेनुसार त्यांना लिपिकचे पदावर घेण्यात यावं। काही कारण नसताना या लोकांनी खेळी लावलेली आहे। कल्याण डोंबिवलीला ती आकाश सहाने, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।